युगामध्ये जास्त आहे, म्हणून एकत्र येणं फार महत्वाचं आहे. एकीचं बळ जे काही आहे ना, हे कलियुगामध्ये आपल्याकडे प्रत्येक युगासाठी काही वेगळे विचार केले. म्हणजे प्रत्येक युगामध्ये प्राण हा वेगवेगळ्या ठिकाणी राहतो म्हणतात. प्रत्येक युगामध्ये साधना वेगवेगळी करावी म्हटलंय. तसं प्रत्येक युगामधली शक्ती वेगळी आहे आणि कलियुगामधली शक्ती ही सांघिक आहे. सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि ते दिसतंय का नाही सांगा फक्त क्षणाक्षणाला. आज पेपर उघडा नाही तर टीव्ही लावा, आपल्याला जाणवतंय आपण सगळ्यांनी एकत्र असणं गरजेचं आहे. कलियुगामध्ये तीच संघशक्तीच कामी येणार आहे. एकत्र असणं गरजेचं आहे आणि संघशक्तीची ताकद इतकी अफाट असते. कशी असते सांगते. एक तळ आहे, पूर्ण शांत आहे तळ. त्या तळ्याच्या बरोबर मध्यात मी एक खडा टाकते. काय होतं? त्याचे तरंग विस्तारत जातात. त्या तरंगांमध्ये एकच शक्ती चालली आहे आणि ती शक्ती काठापर्यंत जाऊन पोचते. ही संघशक्ती आहे. मी एकाने काम करणं आणि त्याच भावनेने अनेकांनी येऊन काम करणं याची ताकद मोठी असते, म्हणून ती संघशक्ती.